म्हटलं आता तुम्ही माझ्यासाठी थांबताय का? नाही बस मी केले. नमस्कार मंडळी. तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार. तर सकाळ सकाळी दिवसाची सुरुवात इथं माझी कोमट पाणी घेऊन झाली. सकाळी उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाणी घेतलं तर त्याचा शरीरासाठी खूप फायदा होतो. आणि दूध इथं मी संध्याकाळी उकळून वगैरे ठेवते. सकाळ सकाळी मुलींची स्कूल असते, जान्हवी तर 7:15 वाजता जाते आणि परी 8:15 वाजता जाते. आता सकाळ सकाळी दोघी जणी ही दूध घेऊन जातात. मग सकाळी दूध उकळायचं म्हटलं, टिफिन बनवायचा, चहा, हे सगळी घाई गडबड उठते. आणि दोघी दूध घेऊन जातात. मग कडक दूध असलं का त्याची चव ही वेगळीच लागते. त्यामुळे संध्याकाळी तिथं त्यामुळे सकाळी घाई गडबड होत नाही. आता दूध तर रात्री उकळून ठेवल्यामुळे छान अशी साई आलेली होती, त्याला साई काढून घेतली. त्याचं लोणी वगैरे काल काढून ठेवलेलं होतं. मग आता एका वाटीमध्ये साई काढली. आता परवाच जान्हवीला स्कूलमध्ये घेऊन येताना गाडी आलेली होती, तर 100 रुपयाला 1.5 किलो ड्रॅगन फ्रूट. तर मग म्हटलं छोटे छोटे आहेत, कसे निघतात कसे नाही, म्हणून इथं 1 किलो मी ड्रॅगन फ्रूट आणले. तर आज स्कूलमध्ये जाताना परीला ड्रॅगन फ्रूट कट करून पाहिजे होते शॉर्ट ब्रेक मध्ये खायला. तर छोटा आहे म्हणून कसं आहे काय माझं इथं बघायचं चाललेलं होतं, पण खरंच खूप छान ड्रॅगन फ्रूट होते. मुली स्कूलमध्ये गेल्या, मी माझं आवरून मंदिरामध्ये निघाले. थांबावं लागतंय. एकटीलाही जायला नको वाटतं, म्हणून म्हटलं मुली स्कूल मधून आल्यानंतर जावं. पण या सुट्टीला आहेत म्हटल्यावर म्हटलं चला. हा, इथून जाव्यावर आहे असं बरोबर आहे. स्कूटीवर हे पुढचं गेल्या वेळेस आपण तिथनं पुढनं गेलो, तिथं हे काही वरचं बांधकाम चालू आहे, त्यामुळं तिथला रस्ता बंद झालाय. आता इथून जावं लागतंय आपल्याला. आवाज ऐकला तर किती फ्रेश वाटतंय बघा की. ओम नमः शिवाय. आहे भरपूर आहे बघा. मंदिराजवळ आलो तर इथं ओम नमः शिवाय हा मंत्र लावलेला होता. त्यामुळे एकदम इथं परिसरात आजूबाजूला एकदम पॉझिटिव्ह असं वातावरण निर्माण झालेलं होतं. जास्त काही गर्दी नाही असं वाटलं, पण आतमध्ये खूप गर्दी होती. मंदिराच्या आजूबाजूला झाडं वगैरे भरपूर आहेत, त्यामुळे वातावरण हे एकदम फ्रेश आहे. आणि इथं खूप गर्दी होती. म्हटलं ते झाल्यानंतर आपण पूजा करू, तोपर्यंत 10 मिनिट तिथं मंदिरामध्येच बसलो. आणि इथं संध्याताई येते आणि पूजा केली. त्यांची पूजा झाल्यानंतर मग मी पूजा करून घेते, तुम्ही अगोदर करा. तर त्यांनी पूजा केली. मंदिरामध्ये कोणतेही आलं तरी आपल्या डोक्यामध्ये काही निगेटिव्ह विचार राहत नाहीत, एकदम पॉझिटिव्ह वाटायला लागतं. आणि घरात सुद्धा आपण एक छोटी मोठी जरी पूजा केली, देवपूजा जरी केली, तरी एकदम कसं पॉझिटिव्ह वाटतं, घरातलं वातावरणच एकदम बदलून जातं. तर इथं मी ही पूजा करून घेतली. नाही बस मी केले ते, बघू पुढच्या वेळेस. घरी जात असताना इथं रस्त्यामध्येच वडाचं झाड दिसल्यानंतर लक्षात आलं की घरचं हेअर ऑइल पण आता संपत आलेलं आहे. तर इथं वडाच्या पारंब्या घेतल्या आणि ते तेलामध्ये भिजवून उकळून जर केसाला लावलं तर केस गळती लगेचच कमी येते. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.